माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोते हो, विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनोज भिष्णुरकर यांच्याशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचार प्रसार करणं या विषयावर अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. नमस्कार श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमीच नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना इथे आमंत्रित करीत असतो. त्यांच्याकडून त्यांच्याविषयी आणि त्यांच्या एकूण कार्यक्षेत्राविषयी जाणून घेत असतो. तर आज या मालेत आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कसा प्रचार प्रसार व्हायला हवा या विषयावर बातचीत करण्यासाठी आमंत्रित केलंय साहित्यिक, समीक्षक, नाटककार मनोज भिष्णुरकर यांना. सर, आपलं आज अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप स्वागत. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. सर, सगळ्यात पहिले तर एक आपला परिचय, सगळ्यांना आपण सर्व परिचित असे आहात की आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक मोठं नाटक लिहिलं आणि सादर केलं. तर तिथून आजच्या आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. तर हे नाटक करण्याचा आपला मानस कसा काय होता, म्हणजे आपल्या मनात हे कसं काय आलं की आपण वंदनीय राष्ट्रसंतांवर एक नाटक करावं, आणि ते थोडं नाही, बरीच मोठी तुमची फौज होती असं म्हणायला हरकत नाही. तर तो तुमचा अनुभव कसा होता आणि त्यातनं आपल्याला विद्यार्थ्यांना काय देता येईल असा काही दृष्टिकोन आपला त्या अंतर्गत होता का? निश्चित. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महान विभूतीकडे वळण्याचं कारणच असं झालं, आतापर्यंत विविध विषयावर पुस्तकं लिहित असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा विषय माझ्या लिखाणातून सुटलेला होता. पण 2001 मध्ये काय झालं की योगायोगानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरीमध्ये आहे, तिथं जाण्यात आलं आणि तिथे सविस्तर ते सगळं दर्शन घडल्यानंतर राष्ट्रसंतांचा वाङ्मयाचा अभ्यास मी तिथून काही पुस्तकं आणून केला आणि मला असं वाटलं की राष्ट्रसंतांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून काय आहे. तर मी चौफेर पाहिलं की मला नाटक हा विषय दिसला नाही, चित्रपट हा विषय दिसला नाही. मग सर्वसामान्यांना राष्ट्रसंतांचा विचार कसा माहिती होईल किंवा माझ्यापर्यंत जो मला अपेक्षित होता तो अजूनपर्यंत प्रचार प्रसार झाला नव्हता. आणि म्हणून मी पहिलं एक पुस्तक लिहिलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांच्यावरनं एक नाटक लिहिलं. तो माझा पहिला प्रयत्न होता की या नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत महाराजांचं कार्य प्रचार प्रसारार्थ जावं, ही त्यामागची मुख्य भूमिका होती. आणि महाराजांचं कार्य जेवढं मोठं आहे का ते एका नाटकात, 2 नाटकात किंवा 2-3 चित्रपटात न संपणार आहे. त्यांची ग्रामगीता त्यांनी जी रचलेली ती पाहिली. सर्व धर्माचा समन्वय साधण्याचा महाराजांनी जो प्रयत्न केला तो मला एवढा भावून गेला. त्यानंतर त्यांनी केलेली प्रार्थना ते विश्वव्यापी आहे. त्यात गुरुदेवाचा पुरस्कार आहे. गुरुदेव म्हणजे काय, तुम्ही ज्याही व्यक्तीला गुरु मानत असाल, देव मानत असाल, तो त्यामध्ये पहा. हा विचार एवढा मोठा वाटला मला आणि म्हणून मग मी अपसुकच त्या कार्याशी जुळत गेलो. राष्ट्रसंतांना राष्ट्रसंत ही उपाधी राष्ट्रपतींनी दिली होती, राजेंद्र बाबांनी. हो. मग मला असं वाटलं का त्यांचं जे राष्ट्रसंतांचं जे वाङ्मय आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे ते राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले आणि योगायोगाने झालं. अरे वा, खूप छान. हा जो आपला उपक्रम होता किंवा मनात एक विचार आला आणि त्याला मूर्त रूप आपण नाटकाच्या स्वरूपातनं दिलं. मनात जो विचार आला की मला राष्ट्रपतींपर्यंत हे न्यायचं आहे आणि तो झाला साकार. हो. तर त्यासाठी आपलं खूप अभिनंदन. आपण साहित्यिक आहात, समीक्षक आहात, नाटककार पण आहात. आपली जी साहित्य निर्मिती आहे तर त्याविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. लहानपणापासून म्हणजे जवळपास 15 वर्षापासून साहित्याकडे वळलो. साहित्याकडे वळत असताना सुरुवातीला कविता केल्या आणि मग कविता करता करता मग लेख लिहित गेलो. लेख लिहिता लिहिता मला असं वाटलं की आपण एखादं पुस्तक काढावं. मग एक पुस्तक काढल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळत गेला आणि मग पाठोपाठ मग भरपूर सगळं साहित्य लिहिण्यात आलं. तो माझा आवडता छंद होता, लेख लिहिणे. मग विविध विषयावर, मग राजकारण असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अपंग असेल, अंध असेल, या सगळ्या विषयावर माझं लेखन चालू झालं. आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहात, साहित्य क्षेत्राविषयी तर आपण सांगितलंच आहात.
आपलं सामाजिक क्षेत्रातलं जे कार्य आहे त्याविषयी मला एक थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. जिथं जिथं जी गोष्ट कमी पडली आणि मला असं वाटलं की जिथं मी ते योगदान देऊ शकतो तिथं, जसं बचपन बचाव आंदोलन अगदी सुरुवातीच्या प्रारंभिक काळातलं, मला असं वाटलं की आजचा बालक हा त्या विचारापासून त्या श्रमापासून वाचला पाहिजे आणि म्हणून बचपन बचाव आंदोलनात सहभागी झालो. मला असं वाटलं अमरावती शहरात संत साहित्य संमेलन म्हणून 2001 मध्ये संत साहित्य संमेलनामध्ये उडी घेतली आणि ते अमरावती शहरात म्हणून पारधी जमातीच्या शाळेमध्ये मी 2 वर्ष सेवा दिली. म्हणजे त्यांच्यापर्यंत थेट शिक्षण जरी नाही पण गोडी लागावी याच्यासाठी आपण कार्य केलं. आणि यानंतर आता आपण जो विषय आज आपण घेतलेला आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कसा आपण प्रचार प्रसार करणार आहात याविषयी आपण बोलतो आहोत. तर आता मला यानंतर आपल्याला विचारायचं आहे सर की आपण जे नाटक घेतलं त्यातले आपण मुद्दे कुठले घेतले होते की ज्या अनुषंगाने जो आपला विद्यार्थी गट आहे किंवा एकूण समाजातला एक घटकच म्हणजे नवीन पिढी असेल, तरुण पिढी असेल किंवा त्यांचे आई वडील असतील, कारण आज आपण म्हणतो की आधुनिकतेकडे विद्यार्थी म्हणा किंवा नवतरुण पिढी जी आहे ती भरकटते आहे, तर ह्यांच्यावर काही अंशी संस्कार आपल्या या नाटकाच्या माध्यमातून व्हावेत या अनुषंगाने आपण त्यात कुठले मुद्दे अंतर्भूत केले होते की जे जेणेकरून खरंच पिढी घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. बरोबर. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य समाजाच्या सर्वांगांपर्यंत पोहोचावं यासाठी सर्वात नाटक तर हा विषय होताच, पण त्या पलीकडे मग कार्य करायचं कोणतं करायचं. कीर्तन म्हटलं, प्रवचन म्हटलं तर ते अर्धा 1 तासाचं आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो लोकांचा आहे तो फक्त मनोरंजन आहे. म्हणून मग काय केलं की राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या माध्यमातून विद्यार्थी घडेल, शिक्षक घडेल आणि मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग तो प्रयत्न चालू झाला. शाळा, महाविद्यालय, तिथल्या प्राचार्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना भेटी घेतल्या. आमचा एक मोठा ग्रुप आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा समिती. त्या समितीमध्ये 15 ते 20 लोक आहेत. त्या 20 लोकांनाही ते 20ही लोक राष्ट्रसंताला प्रेरित आहे. मग त्यांच्यामध्ये हा विषय टाकण्यात आला आहे की वंदनीय राष्ट्रसंतांचा प्रचार प्रसार तरुणांपर्यंत व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर मग त्या सगळ्या लोकांचं एक मत घेऊन, त्यांची मान्यता घेऊन तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेतल्या काही सिलेक्टेड ओव्या म्हणजे जे विद्यार्थी आणि शिक्षकांना, पालकांना पूरक आहे अशा ओव्या काढल्या 85. त्याचं एक बुकलेट तयार केलं आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, म्हणजे ज्या शाळा सहभागी होऊ शकते अशा शाळांमध्ये जाऊन ज्या प्राचार्यांना, प्राध्यापकांना, मुख्याध्यापकांना रुची आहे त्यांना ते पुस्तक देण्यात आलं. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलं. त्यांना सांगितलं की याच्यातल्या ज्या 25-30 ओव्या आहे त्या वाचा. वाचन झाल्यानंतर त्या पाठ करा. पाठ झाल्यानंतर आपण एक छोटाखानी एक कार्यक्रम घेऊ. त्या कार्यक्रमात आपण जर मुखद्वत जर ते म्हणू शकले, शाळेमधून सर्टिफिकेट किंवा विचारधारा समितीकडून सर्टिफिकेट देण्यात येईल. अशा सगळ्या प्रकारे येणे प्रकारे या विद्यार्थी तयार झाला. आणि पाहता पाहता काय झालं की आज मला सांगताना आनंद वाटते की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा समिती आज गेल्या 4 वर्षापासून हे काम करत आहे. आता हे सोबत असताना हे जे काम करण्याची जी पद्धत आहे ते शिक्षक प्राध्यापकांना एवढी आवडलेली आहे की त्यांचे विद्यार्थी तयार होतात, मुखद्वत ग्रामगीता म्हणतायत. आणि मग हे पाहून असं वाटलं की खऱ्या अर्थानं आज राष्ट्रसंतांचा विचार विद्यार्थ्यांची गरज होती आणि ती गरज या निमित्ताने ते पूर्ण होऊन राहिलेली आहे. त्याच्यासाठी मी एकटाच नव्हे तर माझे जे 15-20 सहकारी आहेत ते पण सक्रिय असतात आणि एक आनंद वाटतो आहे की विद्यार्थ्यांना काय पाहिजे हे नेमकं त्या ग्रामगीतेमधून, राष्ट्रसंतांच्या वाङ्मयातून देता आलं, याचा एक आनंद फार मोठा आहे. अरे वा. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून असेल किंवा राष्ट्रसंतांनी जे त्यांचं जे साहित्य निर्मिती आहे, भजन त्यांनी विविध याच्यात प्रकारात लिहिलेली आहेत. राष्ट्रधर्म हा सर्वतोपरी वंदनीय राष्ट्रसंतांच्या एकूण साहित्याचा विषय राहिलेला आहे. तर भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून हा विषय सतत सातत्याने समाजात येतोय. भजन कीर्तनात समाज मन कुठेतरी दंग आहे. बिलकुल. पण या व्यतिरिक्त अभ्यासाच्या माध्यमातून आपण त्याला कसं अंतर्भूत करू शकतो हा विचार तुम्ही एक वेगळ्याने मांडला. म्हणजे इथे भजन कीर्तन न करता जो विचार राष्ट्रसंतांनी दिलेला आहे, ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेला आहे, तो विद्यार्थ्यांना थोडा
सहज आणि सोपा कसा करून आपल्याला सांगता येईल ह्याचा प्रयत्न आपण केला आहात. तर मला आपल्या पुढच्या प्रयत्नांबद्दल खरं जाणून घ्यायचं आहे आणखीन, पण त्यापूर्वी कार्यक्रमात एका गाण्याची वेळ झाली आहे. तर आपण कुठलं गाणं आता या अनुषंगाने सुचवाल? म्हणे नाही भाव देव मला भाव. अरे वा, ऐकूया आपण हे छानसं राष्ट्रसंतांचं भजन. श्रोतेहो, या छानशा भजनानंतर परत एकदा आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमाअंतर्गत आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कसा प्रचार प्रसार करायचा याविषयी आपण बातचीत करतो आहोत साहित्यिक, समीक्षक, नाटककार मनोज भिष्णुरकर सर यांच्याशी. आपण या गाण्यापूर्वी आणि भजनापूर्वी एकूण साहित्य निर्मिती आणि समितीचं थोडक्यात कार्य आपण जाणून घेतलं. पण आता विद्यार्थी घडवायचा आहे किंवा शिक्षकांना पण आपल्याला थोडंसं या माध्यमातनं थोडं अपडेट करायचं आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रसंतांचं जे साहित्य आहे ते सांगण्यासाठीचं ज्ञान वेगळं. तर या अनुषंगाने आपण बराच अभ्यास केलेला आहे. आपली साहित्य निर्मिती पण त्याच्यात आहे आणि आपलं सामाजिक कार्य पण आहे. तर आपण जी साहित्य निर्मिती या अनुषंगाने केलेली आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. साहित्य निर्मिती या अनुषंगाने केलेली असं मी म्हणणार नाही, पण मला जे शक्य झालं ते मी 2-3 पुस्तकं, विदर्भात स्वातंत्र्य लढा झालं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाटक झालं, पथदर्शक झालं, अशी 3-4 पुस्तकं मी त्यावर लिहिली. पण बाकी जे साहित्य लिहिलेलं आहे, जे 15-20 पुस्तकं आहे ते माझे, ते वेगवेगळ्या विषयावर आहे. आता राष्ट्रसंतांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोचावा हा एक, विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा हा एक विषय झाला, पण जनसामान्यांपर्यंत पोचावा आणि सहज पोचायला पाहिजे म्हणून पथदर्शक नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे मी, की जिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीनं एक 15 ते 20 मिनिटात वाचून मोकळं करावं. तर महाराजांच्या जन्मापासून तर महाराजांच्या समाधी अवस्थेपर्यंत ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामागचा मुख्य उद्देश हेच आहे की राष्ट्रसंत कळावा समाजाला, तो सहज वाचता यावा. आता महाराजांवर फार मोठमोठाली पुस्तकं आहे, पण आजची शिक्षणाचा विचार करता वाचन संस्कृती पूर्ण संपलेली आहे. आणि म्हणून काय केलेलं आहे की छोटंसं पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्या पुस्तकात महाराजांची धावती माहिती देण्याचा प्रयत्न केला. कारण गोष्ट कशी आहे, आता हे सगळं करतोय आहे तर एकच विचार आहे, म्हणजे महाराज असं म्हणते की कुणी काही म्हणा माझं भान नसे, जडदेहाचा अभिमान नसे. कितीही जरी हे महाराजांचं काम केलं किंवा महाराजांनी ठेवलेल्या वाङ्मयाचं काम केलं, ते 1, 2, 4 पिढीला न संपणार आहे, एवढं मोठं आहे. मग प्रत्येक जण आपापल्या परीनं कार्य करतोय. मला असं वाटलं की सामान्यांपर्यंत राष्ट्रसंतांचं सहज कार्य केलं पाहिजे, सहज कळाले पाहिजे, आणि म्हणून त्या पुस्तकाची निर्मिती केली. बाकी जे पुस्तक आहे ते विविध विषयावर आहे. तर एक महत्वाचं आणि दुसरी महत्वाचं कसं आहे की हे सगळं करत असताना हे महत्वाचं आहे की अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम सास से अपने अंतर्दृष्टीने रखना है. विषय असा आहे की मला काय वाटते माझ्या मनाला, ते मला समाजाला चांगलं काय देता येईल, हा महत्वाचा विषय. आणि म्हणून मी स्वतः समाजाच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनाने राष्ट्रसंतांचं वाङ्मय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला काय वाटते ते मी करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी ते प्रवचन किंवा कीर्तन हा विषय समाजाला बोर होतोय किंवा समाजाला मान्य नाही किंवा समाज हा करमणुकीचं साधन म्हणून पाहते, म्हणून तो प्रॉपर वेनं तिथे आपण पोचलो पाहिजे की जेणेकरून तो राष्ट्रसंतांचा विचार त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या, समाजाच्या अंतःकरणात घुसेल. मुळात म्हणजे आपण एक साधारण आता आपण विषयच हा घेतलाय की विद्यार्थी आणि शिक्षक आपला हा म्हणजे जो आपल्याला त्यांच्यावरच केंद्रित करून आपल्याला हे सगळं करायचं आहे. भजन कीर्तन हा जो प्रकार आहे, तर आजची जी पिढी आहे, जे आपण जी म्हणतोय की आता जेनझी वाला जो जमाना आता आलेला आहे, जी पिढी आहे, पाश्चिमात्य संस्कृती कुठेतरी यांच्यावर प्रभाव अतिरिक्त पाडती आहे. तर अशा याच्यात आपण जर भजन आणि कीर्तनापर्यंत जर सीमित राहिलो तर यांचा एक ठाम समज असतो की भजन कीर्तन वगैरे जे आहे हे वयस्क लोकांचं काम आहे, हे आमचं काम नाही. असं म्हटलं तर राष्ट्रसंतांचे विचार त्यांच्यापर्यंत येणारच नाही. बिलकुल. कारण त्यांनी ते ठरवलेलं आहे की हे 60 नंतरचे करायची गोष्ट आहे. बरोबर. पण विद्यार्थ्यांना जो डोज आवश्यक आहे
म्हणजे जसं आई करते की मुलगा ह्या सगळ्या भाज्या खात नाही का, नाही म्हणतोय का, तर त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याला खायला देते. बिलकुल. तसं आपण आता विद्यार्थ्यांसाठी की राष्ट्रसंतांचा विचार आहे, पण तो एक या विद्यार्थ्यांनी ठरवून घेतलाय की मला 60 नंतर करायचं, आत्ता नाही करायचंय. बरं. पण हे त्यांना आत्ता जाणवत नाहीये. जे तुम्ही जाणलत की यांना या स्टेजपासनं, या त्यांच्या अवस्थेपासनं आवश्यक आहे. बिलकुल. म्हणजे ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी महिलोन्नती असेल, ग्रामोन्नती असेल, असे विविध घटक घेतलेले आहेत. बरं. खूप अगदी सकल विचार केलेला आहे. तर आपण विद्यार्थ्यांना आणखीन त्याच्यात काय सुलभ करता येईल आणि त्यांच्यापर्यंत त्यांना गोडी कशी लागेल, या अनुषंगाने आपण कार्य करत आहात. तर मला आता पुढे आपल्याला विचारायचं की आपण याच अनुषंगाने, म्हणजे चित्रपट हे एक माध्यम असं आहे की जे दिसतं त्याने जास्त प्रभावित होतात लोक. तर चित्रपटासाठी आपण वळावं आणि ह्याचाही उपयोग विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना व्हावा, या अनुषंगाने आपण काय आणखीन त्याच्यात अधिकचं केलं की विद्यार्थ्यांपुढे ते एक आदर्श म्हणून तो ठेवू शकलात. नाटक हे 1935च्या महाराजांच्या सालबर्डी यज्ञापासून तर 1968 पर्यंत महाराजांच्या समाधी अवस्थेपर्यंत. आता हा झाला मुख्य प्रवाह जे लोकांना माहिती आहे की महाराजांनी या विषयावर कामं केलेली आहे. पण नेमकं महाराजांचा जन्म, त्यांनी भोगलेले क्षण, त्यांची तपोसाधना आणि त्यांच्या वयाच्या 15 वर्षापर्यंत ते कोण्या अवस्थेत होते हे समाजाला फारसं माहीत नाही. मग मोठे ठळक जे विषय आहेत ते सर्वश्रुत आहे, सर्वांना मान्य आहे, सर्वमान्य आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना या म्हणजे राष्ट्रसंत कसा घडला, त्यामागचा काय व्यूह होता, मग त्यासाठी मग आपण काय करायला पाहिजे, म्हणून मग ते चित्रपटाची सुरुवातच महाराजांनी जन्मापासून केली. तर 1935च्या सालबर्डी यज्ञापर्यंत नाटक आहे, त्याला 8 चित्रपट केला, म्हणजे मुलांमध्ये, तरुण विद्यार्थ्यांमध्ये गोडी लागावी. महाराजांचा त्याग काय आहे, महाराजांनी कशाप्रकारे आपलं जीवन 12 ते 15 वर्षापर्यंत ते जगले, त्यासाठी त्या चित्रपटाची मी निर्मिती केली. आता गोष्ट कशी आहे, ती चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना खूप आनंद या गोष्टीत झाला का हे आम्ही हा एक भाग पाहिलाच नव्हता. महाराजांचं जीवनचरित्र जवळपास जे मोठं आहे ते आम्ही पाहिलं, पण त्यांचा जो बालपणाचा जो काळ आहे तो आम्हाला पाहता नाही आला. पण त्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून, चित्रपटाच्या माध्यमातून तो पाहता आला. म्हणजे त्यांचा जो सुरुवातीपासूनचा जो प्रवास आहे तो किती खडतर होता आणि त्यानंतर जे तुकडोजी महाराज म्हणून लोकांच्या निदर्शनास आले, समोर आलेत, तर ते घडायला किती पहिले आधी कष्ट सोसावे लागलेत. म्हणजे हिऱ्याला पैलू पडतात तसे बरेच कष्ट सोसल्यानंतर ते राष्ट्रसंत होऊ शकलेत, झालेत. सर, आता आपण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या अनुषंगाने आणखीन राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित करण्यासाठी आणखीन आपण शैक्षणिक असं जे साहित्य आहे या अनुषंगाने काही केलेलं आहे का तयार, किंवा आता आपण चित्रपट आणि नाटक तर केलेलं आहे, पण शैक्षणिक साहित्यात आणखीन काय केलेलं आहे? आणि त्या अनुषंगाने आता मागे आपण बोलताना म्हणाला होतात की आपण एक समिती स्थापन केली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण शाळांमधनं विविध उपक्रम राबवत असतात. तर या समितीमार्फत आणखीन कुठले कुठले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण राबवता? तर समितीतर्फे विद्यार्थ्यांना विविध विषयाची गोडी लागावी आणि मग ते विद्यार्थी तयार व्हावे. मग त्यासाठी आम्ही आरटीएम युवा कॅडर काढलं, म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा कॅडर. त्या युवा कॅडरच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो. इथला विद्यार्थी, इथला शिक्षक आणि पालक यांच्या आयडिया क्लिअर व्हायला पाहिजे की राष्ट्रसंत गाडगे बाबांचा विचार जनसामान्यांपर्यंत जर पोचायचा असेल तर त्यासाठी सक्रिय होणं महत्त्वाचं आहे. मग तो उपक्रम काय असते, वर्षभर उपक्रम आम्ही असे देतो. राष्ट्रसंतांवर निबंध स्पर्धा, प्रार्थनेचं महत्त्व जाणून घेण्याकरता त्या शाळेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक, म्हणजे ते काय तक्या ठेवलेला आहे, नेमकं काय आहे, ती निळी हे ठेवली, पायली ठेवलेली आहे, ते दिवा आहे, म्हणजे नेमकं काय आहे. इथं तर कोणतं चित्र दिसत नाही, कोणतं गुरुचं हे दिसत नाही, तर मग त्यामागचं ते त्या प्रार्थनेचा प्रात्यक्षिक आम्ही करतो.
अच्छा. आणि प्रार्थनेतून कोणती ऊर्जा कशी प्राप्त होते यासाठी आम्ही शाळेत जाऊन प्रात्यक्षिक देतो. राष्ट्रसंतांचा विचार समाजापर्यंत कसा पोहोचेल यासाठी सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांना ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेल्या ग्रामगीतेमध्ये ज्या उभ्या आहे त्या माध्यमातून त्यांना आम्ही देऊन पाठ करून घेतो आणि पुढे जाऊन त्यांच्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त राहते ते, की ते भाषणामधून बोलू शकतो, त्यांच्या जीवन जगण्यामध्ये ते उपयोगात आणू शकते. असे सगळे विविध उपक्रम वर्षभर चालू असते. एक वैचारिक पातळी वाढावी हा त्यामागचा उद्देश आहे. हो, म्हणजे राष्ट्रसंतांचं जे कार्य आहे किंवा साहित्य आहे तर राष्ट्रधर्म मुख्य असा त्यांनी ठेवला आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळं त्यांची साहित्य संपदा निर्माण केली. पण आजचा जो विद्यार्थी आहे ज्याला अगदी 2 मिनिट्स वालाच काम आहे की मला तात्काळ काहीतरी मिळालं पाहिजे, साहित्यात मला जायचं नाहीये, असा जो विचार करणारा आहे त्याला आपण पूरक असं 2 मिनिटातच तू काय जाणून घेऊ शकतो थोडक्यात की तुला त्याची गोडी लागेल या अनुषंगाने आपण काम करत आहात आणि समितीच्या माध्यमातून आपलं हे सगळं कार्य चाललंय. सर, आता पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळ होतीये एका गाण्याची. श्रुती हो, आज आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करत आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कसा प्रचार प्रसार करता येईल या अनुषंगाने. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे साहित्यिक, समीक्षक, नाटककार मनोज भिष्णुरकर सर यांना. सर, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाची खरी गरज आता भासते आहे. आपण म्हणतो की इतके सगळे गॅझेट्स हातात आलेले आहेत, चुटकीसरशी सगळं त्यांना मिळतंय, पण मूल्य शिक्षण जे आहे ते कुठेतरी लोप पावत आहे. म्हणजे सगळी माहिती तुमच्या एका क्लिकवर मिळते, पण मूल्य शिक्षणाचं तसं होत नाहीये. आणि कुठलीही गोष्ट, जर एखादी गोष्ट चांगली काही करायची असेल तर त्याची सवय आपल्याला करून घ्यावी लागते, सातत्य त्याचं ठेवावं लागतं, ही शिस्त बाळगावी लागते अंगी. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसं होत नाही, कारण भरकटवणारे बरेच पर्याय त्यांच्या पुढे उपलब्ध आहेत. तर ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता असेल तर हे एकूणच मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसं रुजावं असं आपल्याला वाटतं? काय आहे की ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, हा विचार महाराजांनी मांडला. मूल्य शिक्षणावर आधारित शासन जे अभ्यासक्रम देतो आहे त्या अभ्यासक्रमात त्याची पूर्तता शिक्षक करून घेतात, त्याबद्दल वाद नाही. पण मला असं वाटते की मूल्य शिक्षणात जर राष्ट्रसंतांचा, गाडगेबाबांचा विचार जर मांडता आला तर ते अधिक प्रभावी होईल. पण तसं कुठे दिसत नाही. आणि म्हणून आम्ही हे जे काम करतोय, ग्रामगीतेच्या काही ओव्या पाठांतर करून घेणे किंवा प्रार्थनेचं महत्त्व त्या मुलांना समजून देणे, ते एक मूल्य शिक्षणाचाच एक भाग असं समजून आम्ही त्यांना सांगत असतो की मूल्य शिक्षणामध्येच हा विषय येतो बाबा, ते तुम्ही तसं पोरांकडून करून घ्या. आता विषय असा आहे की सगळं एका वेळेस होणार नाही, पण जे होणार आहे, जे होते आहे किंवा जे शक्य आहे ते करण्याचा या प्रमाणात आम्ही काम करतो आहे. अरे वा, खरंच स्तुत्य उपक्रम आहे आपला सगळा हा. वाईट सवय लगेच लागते, पण चांगली सवय बाळगण्यासाठी सातत्य ठेवावं लागतं आणि ते सातत्य आपण आपल्या समितीच्या माध्यमातून आणि स्वतः आपण व्यक्तिशः ते करत आहात. सर, आता कार्यक्रमाची वेळ होते आहे, तर जाता जाता आपण आजचा जो विषय घेतला की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे वाङ्मय आहे त्याचा प्रचार प्रसार आपण विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत कसा करणार आहात, तर या अनुषंगाने आपण काय आता शेवटी सांगणार आहात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना? पण माझं एकच मत आहे की महाराजांच्या कार्याचा, वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर इथल्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांनी या वाङ्मयाचा थोडा तरी अभ्यास करावा. जे नवीन पिढी आपल्या हातानं घडते आहे याचा तरी विचार करून किमान तो जर विचार केला शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, तर मला असं वाटते की सगळंच शक्य होणार नाही, पण काही प्रमाणात का होईना त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या तोंडातून जो निघणारा विचार आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल. होऊ शकते त्यांच्या अंतर्मनाला भिडेल आणि अंतर्मनातून भिडलेल्या विचारावर नक्कीच विद्यार्थी विचार करतील. वंदनीय राष्ट्रसंतांनी जो आपल्या साहित्यातनं संदेश दिला की राष्ट्रधर्म महत्वाचा, आपला हा सबंध भारत टिकून राहिला पाहिजे यासाठी राष्ट्रधर्म महत्वाचा, अगदी बरोबर. आणि राष्ट्रधर्म रुजवण्यासाठी
आपला विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला घडवणारा शिक्षक आहे, बिलकुल. त्याच्यापर्यंत पण तो राष्ट्रधर्म पोहोचला पाहिजे. याच्यासाठी आपण खूप चांगलं स्तुत्य कार्य करत आहात, उपक्रम राबवत आहात. त्यासाठी पुढच्या आपल्या सगळ्या या वाटचालीसाठी, कार्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात आणि या अनुषंगाने इतकी सविस्तर आणि माहितीपूर्ण अशी बातचीत केली, त्याबद्दल अमरावती आकाशवाणीच्या वतीने आणि मी व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मनोज भिष्णुरकर यांच्याशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाङ्मयाचा आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचार प्रसार करणं या विषयावर अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाची निर्मिती केली होती अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.